हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज शुक्रवार. आज प्रार्थना सभामध्ये, प्रार्थना भवनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. मी रेव्हरंड ग्लेन डिक्रूज. आजचं वचन मत्तई 18, अनम्रतेविषयी धडा. त्यावेळी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? तेव्हा त्याने एका बाळकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, मी तुम्हाला सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. यास्तव जो कोणी स्वतःला या बाळकाप्रमाणे नम्र करीतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय. आणि जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बाळकाला जवळ करीतो तो मला जवळ करीतो. माझ्या बंधू भगिनींनो, आज हा वचन आपल्याला सांगत आहे की आपल्या नम्रतेने चाललं पाहिजे. त्याने एका बालकाला बोलावले. जसे लहान बालक एखाद्या वेळेला मस्ती करत असतं आणि आपला संताप झाल्यामुळे आपला संताप आपण त्याच्यावरती राग काढत असतो, त्याला मारतो किंवा त्याला चिडतो. जास्तच काय तर आपण काही असे शब्द देखील त्याला बोलतो. पण जो बालक हा, त्याला इतकंसं जगी ज्ञान नसतं, त्याला प्रत्युत्तर करायचं ज्ञान नसतं. ते घाबरतं आणि शांतपणे मुकाट्याने इथं रडू लागेल की शांत बसून जाईल. परमेश्वर आपल्याला तेच सांगत आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकाप्रमाणे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही किंवा होणारच नाही. होय माझ्या बंधू भगिनींनो, प्रभू आपल्याला त्या बालकाचा स्वभाव धारण करण्यासाठी सांगत आहे. ती नम्रता, ती दीनता करण्यासाठी सांगत आहे. कारण बालकाला फारसे शब्द बोलता येत नसत. त्याला क्रोध हा माहीत नसतो, कारण तो बालक असतो. आणि जसं योहानाने पश्चातापाचा, मन फिरवचा घोषणा केली आणि बाप्तिस्मा दिला, आज या वचनात देखील प्रभू आपल्याला ते सांगत आहे की तुम्ही तुमचा पालट होऊन तुम्ही बालकासारखे व्हायला पाहिजेत, एक नम्र व्हायला पाहिजेत, एक दीनतामध्ये यायला पाहिजेत. यास्तव जो कोणी स्वतःला या बालकासारखा नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होईल. एक्झाम्पल माझ्या बंधू भगिनींनो, याकोबाचे पत्र 3. आपल्याला जुबान आहे आणि आपल्या जिभेने आपण अनेक अशा गोष्टी बोलत असतो, वेडवाकडं करत असतो, चिड येण्यासारखं करत असतो, कोणाला लागेल टोचेल असं बोलत असतो, किंवा आपला राग आपण शब्दाद्वारे व्यक्त करतो. टोमणे मारणं, या शिवीगाळ करणं, या अनेक अशा काही गोष्टी आहेत ज्या परमेश्वराला पसंत नाही आहेत आणि अशा आपण करतो. कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करीतो. याकोबाचे पत्र 3:2. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होईल, तो सर्व शरीरावर कळण्यात ठेवण्यास समर्थ आहे. घोड्यांनी आपल्या कळण्यात राहावे म्हणून आपण त्याच्या तोंडात लगाम घालतो, तर त्याचे सर्व शरीर आपण फिरवितो. तारवे ही पहा, ही केवढी मोठी असतात व प्रचंड वाऱ्याने लोटली जात असतात, तरी सुकाणदाराची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुकाणूने फिरवली जातात. तशीच जीभ ही लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टीची फुशारकी मारिती. पहा, लहानशा आग केवढ्या मोठ्या रानाला पेटविते. जीभ ही आग आहे, ती अनितीचे भुवन आहे. आपल्या अवयवात सर्व शरीर अमंगल करणारा अवयव जीभ आहे. ती सृष्टीची चक्र पेटवणारी आणि नरकाने पेटविलेली अशी आहे. माझ्या बंधू भगिनी, ज्या गोष्टी आपण संसारिक जीवनामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये वागवत असतो आणि त्या प्रत्येक गोष्टी बोलताना विचार न करता अविचाराने अनेक असे शब्द बोलून जातो, त्याच्यामध्ये आपली नम्रता आणि आपला बोलण्याच्या प्रकाराने आपण किती नम्र आहेत किंवा किती उतावळे आहेत, बोलण्यासाठी किती रागिष्ट आहेत हे दिसून येतं.
प्रभूने आपला नम्रता धारण करण्यासाठी सांगितलेलं आहे. लूक अध्याय 9 वचन 46. नंतर आपणामध्ये कोण मोठा याविषयी ते आपणास वाद सुरू झाला. येशूने त्याच्या अंतःकरणातले विचार ओळखून बाळकाला घेतले आणि आपणाजवळ उभे केले. मग त्याने त्याला म्हटले, जो कोणी ह्या बाळकाचा माझ्या नावाने स्वीकार करीतो तो माझा स्वीकार करीतो, आणि जो कोणी माझा स्वीकार करीतो तो ज्याने मला पाठविले त्याचा स्वीकार करीतो. कारण तुम्हा सर्वांमध्ये जो कनिष्ठ आहे तोच श्रेष्ठ आहे. माझे बंधू भगिनींनो, आपला कनिष्ठ व्हायचं आहे, कारण आपला उंच करणारा हा परमेश्वर आहे. आपण स्वतःहून आपले गुणगान करता कामा नये, तर त्या परमेश्वराने आपल्याला उंच केलं पाहिजे. या वचनात जसं सांगत आहे, जो कोणी या बाळकाचा माझ्या नावाने स्वीकार करतो, नम्र माणसांचा जो स्वीकार करतो, तो ज्याने मला पाठविले त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो. कारण तुम्हा सर्वांमध्ये जो कनिष्ठ तोच श्रेष्ठ आहे. इकडे पण आपल्याला नम्रतेचंच उदाहरण बघायला मिळत आहे माझ्या बंधू भगिनींनो. तसेच फिलिपिकरामध्ये 2 अध्यायामध्ये आपण बघूया प्रभू येशूच्या नम्रतेचे व त्यागाचे उदाहरण. फिलिप्स पत्र अध्याय 2 वचन 5. अशी जी चित्तवृत्ती येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. परमेश्वर आपला मार्गदर्शक आहे, परमेश्वर आपला शिक्षक आहे, परमेश्वर आपला पिता आहे, आणि पित्याला बघून सर्व काही करत असतो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. तो देवाच्या स्वरूपाचा असून देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ त्याने मानला नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. तो देवाच्या स्वरूपाचा असून देवाच्या बरोबरी असणे हा लाभ असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले. तो नम्र झाला, म्हणजे मनुष्याचं रूप धारण केलं, मनुष्यासारखा एक दासचं स्वरूप धारण केलं, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभाचे मरण सोसले, इथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. आज आपल्यावरती इतके कष्ट नाहीये. जे प्रभू येशूने दुःख उचलले तसं आपलं दुःख नाहीये, पण त्याने आपलं दुःख वाहिलेलं आहे. फक्त आपल्याला विश्वास ठेवून आपलं मन परिवर्तन करून त्या प्रभूच्या शिक्षेस अनुसरून चालायचं आहे. यामुळे देवाने त्याला अत्युच्च असे केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि देवपिताच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. आणि ह्या सर्व गोष्टी करताना माझ्या बघा आपल्याला नम्र झालं पाहिजे. एक एक्झाम्पल मध्ये नम्रतेचं मी तुम्हाला प्रभूमध्ये देत आहे. मत्तई अध्याय 18 वचन 21. कृतज्ञ चाकराचा दृष्टांत. तेव्हा पत्रस त्याच्याकडे येऊन म्हणाला, प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? 7 वेळा काय? येशू त्याला म्हणाला, 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा. म्हणूनच स्वर्गाचे राज्य कोणा राजा सारखे आहे. 7च्या 70 वेळा क्षमा करायला हवी. त्या राजाला आपल्या दासापासून हिशोब घेऊ असे वाटले, आणि तो हिशोब देऊ लागला. तेव्हा लक्षवादी रुपयांचे कर्जदाराला त्याच्याकडे आणले. त्या माणसाने भरपूर कर्ज केलं होतं आणि त्याचा हिशोब एक राजा घेत होता. त्याच्याजवळ फेड करावास काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की त्याची बायको व त्याची मुले व त्याची जे काही असेल नसेल ते विकून फेड करून घ्यावी. तेव्हा ते दासाने त्याच्या पाया पडून विनविले, मला वागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन. मला वागवून घ्या. त्याने दयावया केली, माझ्यावर दया करावी म्हणून तो विनंती करू लागला, त्याच्या पाया पडला. तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले.
त्याचे कर्ज मोकळे केले. जसे आपण पापी असताना आपण प्रभूकडे अनेक वेळा अगदी रडून पडून किंवा कशा पण प्रकारे आपण क्षमा मागतो का, प्रभू आम्हाला क्षमा कर. आज तिकडे या दासाला त्या राजाने क्षमा केली. तोच दास बाहेर गेल्यावर त्याने आपल्या सोबतीचा एक दास त्याला भेटला. त्याच्या ₹100 त्याच्याकडे त्याचे ₹100 येणे होते. तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, "तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक." बघा माझ्या बंधू-भगिनींनो, ज्याला लाखो रुपये सोडले, ज्याने दयावया करायला सांगितली, त्याच्यावर दयावया केल्यानंतर त्याच्यासारखाच दुसरा दास त्याला भेटला आणि फक्त ₹100 साठी त्याने त्याची नरडी आवळली. त्याला धरला, घशाला धरून ठेवला आणि त्याला बोलला, "माझे पैसे देऊन टाक." यावरून त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, "मला वागून घ्या, म्हणजे मलाही क्षमा कर, म्हणजे मी तुझी फेड करेन, मला थोडा समय दे." परंतु ज्याला लाखो रुपये सोडले होते, त्याने आपल्या सारख्याच सोबत्याला, आपल्यासारख्याच दासाला ₹100 साठी हडकवायला सुरुवात केली, त्रास द्यायला सुरुवात केली, बाचाबाची करायला सुरुवात केली. पण त्याचे न जेव्हा त्या सेवकाने त्याला सांगितलं का मला वागून घे, पण त्याने त्याचे न ऐकता तो गेला आणि ते देणेफेडीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले. तेव्हा घडलेला प्रकार पाहून त्याचे सोबतीचे दास अतिशय दुःखी झाले आणि त्याने येऊन सर्व काही आपल्या धन्याला सांगितले. ज्या दासाला तुम्ही क्षमा केली, त्याने आपल्यासारख्या दुसऱ्या दासाला ₹100 साठी जेलबंद केलं आहे. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलून म्हटले, "अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी तुला सर्व देणे सोडिले होते. मी तुझ्यावर दया केली, तशी तूही माझ्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हती काय?" मग त्याच्या धन्याने त्याच्या रागावून सर्व देणेफेडीपर्यंत त्याचे हालहाल करण्याच्या हाती दिले. आणि म्हणून प्रभूचं वचन मत्तई 18:35 मध्ये सांगतो, म्हणून जर तुम्ही प्रत्येक आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही, ते मार्गाचा स्वर्गातील कुठलाही तुम्हाला क्षमा करणार नाही. आपल्याला नम्र व्हायचं आहे. आपल्या प्रभूच्या ठाई नम्र व्हायचं आहे. प्रभूच्या मार्गाने चालायचं आहे. नाहीतर माझ्या बंधू आपलं कार्य देवामध्ये हालेलुया बोलणं किंवा प्रार्थना ऐकणं किंवा प्रार्थनेत चालणं सर्व काही व्यर्थ होईल. प्रत्येकाला मन फिरून प्रभू बरोबर चालायचं आहे. त्याच्या वचनावरती उभं राहायचं आहे. आणि म्हणून प्रभूचं वचन सांगतो, जो कोणी स्वतःला या बाळकासारखा नम्र करीतो तो स्वर्गाच्या राज्यात मोठा होय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर आज का दिन आप सभी को आशीषित करे, बरकतित करे. प्रभु का वचन आप सुनो और उसको अनुकरण करो. प्रभु यीशु मसीह की जय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.